बनवला आहे वेट मेजरमेंट युजिंग गेफ्रान लोड सेल. तर इथे आम्हाला कॉलेजनं हा गेफ्रानचा गेफ्रानचा लोड सेल प्रोव्हाइड केला होता. आणि किती लोड सेल तर हा लोड सेल आहे 50,000चा. हा जनरली टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये वगैरे यूज केला जातो. त्यासाठी आम्ही हा सेटअप बनवला होता. हा सेटअप तुम्ही बघू शकता. तर इथे आम्ही याचा आउटपुट काढण्यासाठी सर्वात पहिले तर हा नॉर्मल लोड सेल नाही आहे. हा नॉर्मल लोड सेल 5 वोल्टवर काम करतात. याला 10 वोल्ट लागतं एक्सायटेशन. तर आम्ही 10 वोल्ट करण्यासाठी इथं एक्सायटेशनसाठी 10 वोल्टचं एक IC वापरली LM 7809. तर त्या ICनं आम्ही याला लोड सेलला इनपुट दिलं आहे 9 वोल्टचं. तर याचं आउटपुट इथं येतं आहे. ते आउटपुट येतं आहे मिलीवोल्टमध्ये 4 ते 20 मिलीवोल्टमध्ये. तर ते ॲम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला, कारण आर्डिनो 0 to 5 वोल्टपर्यंत मोजतो, 1 to 5 वोल्टपर्यंत मोजत असतो. तर हे 4 मिलीवोल्ट आर्डिनो मोजू शकत नाही. त्यासाठी आपण इथं ॲम्प्लिफायर यूज केलं आहे AD620. तर हे इन्स्ट्रुमेंटेशन ॲम्प्लिफायर आहे. त्याचं ॲम्प्लिफायर पण नाही आहे, त्याचं मॉड्यूल आहे. कारण ॲम्प्लिफायरचं सर्किट खूप मोठं झालं असतं. तर हे जनरली मार्केटमध्ये मॉड्यूल्स भेटतात. तर ती मॉड्यूल आहे. तर इथून 2 आउटपुट आलेले आहेत. ते मॉड्यूलला दिलेले आहेत आम्ही. आणि हे मॉड्यूलपासून मग ॲम्प्लिफाईड आउटपुट इथं A7 पिनवर आलेली आहे. ती पिन जे मिलीवोल्टचं सिग्नल आहे त्याला वोल्टमध्ये कन्वर्ट करते आणि आर्डिनोला A7ला सप्लाय करते. आर्डिनो हे व्होल्टेजमध्ये मेजर करतं ॲम्प्लिफाईड व्होल्टेज आणि त्याच्या अकॉर्डिंग आपलं वेट दाखवतं. तर इथं तुम्ही बघू शकता आर्डिनो इथं 5 वोल्ट सध्या येतं आहे आणि इथं वेट वगैरे दाखवतं आहे. थँक्यू.